नमस्कार, मी ज्योती. प्रसार माध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल जे साधं दिसतं, सहज मिळतं, पण आरोग्य आणि सौंदर्यासाठी सोन्याहून पिवळं आहे. ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं आवडतं पेरू. पेरूच्या गरापासून, बियापासून, सालापासून ते पेरूच्या पानापर्यंत प्रत्येक भागात असे गुणधर्म आहेत जे शरीर, त्वचा आणि केसांसाठी अमोघ ठरतात. चला तर मग जाणून घेऊया पेरूची संपूर्ण माहिती. पेरू एक असं फळ आहे जे आवळ्याच्या खालोखाल भरपूर व्हिटॅमिन सी असणारं आहे. पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसात निरनिराळ्या व्हायरसपासून संरक्षण मिळवून देणारं आहे. आंबट गोड थोडंसं तुरट असणारा हा पेरू प्रचंड औषधी आहे. तर पेरू हा व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटनं भरलेला सर्वोत्तम फळांपैकी एक आहे. पेरू खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, शरीरातील संक्रमण कमी होतात आणि ताप, सर्दी, खोकल्यापासून शरीराला संरक्षण मिळतं. यात असलेला भरपूर फायबर ओव्हरऑल पचन संस्थेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कब्ज, आम्लपित्त, गॅस यासारख्या त्रासांवर हा नैसर्गिक उपाय आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण पेरू खातो आपल्याला लगेच अर्ध्या तासात पोट साफ होतं आणि हलकं वाटायला लागतं. बरेचदा तोंडाची चव गेलेली असेल तर पेरू खावा, कारण अशा वेळी पेरू तुमची जीभ साफ करतो, पूर्ण तोंड आतून साफ करतं, अन्ननलिका साफ करतं आणि पोट देखील साफ करतं. यामुळे समजा तुम्हाला औषधांचा अतिरेक होऊन जिभेवरची चव गेली असेल तर हे नक्की तुम्ही खावं, कारण यामुळं तुमच्या तोंडाची टेस्ट आणि तो टेस्टचा सेन्स परत नीट होतो. त्यामुळं अशा वेळी तर नक्की पेरू हा खावाच. तुम्हाला जर पित्त झाला असेल तर इन्स्टंट उपाय म्हणून पेरू खावा आणि थोडंसं गरम पाणी प्यावं. कसलंही पित्त असू दे, लगेच आपण शांत होतो. पेरूमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे हायपर टेन्शन असलेल्या लोकांनी पेरू जरूर खावा. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनाही पेरू अत्यंत उपयोगी आहे, कारण हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. डायबिटीज लोकांनी रोज एक पेरू खावा. पेरूचा गर फळांचा आतील भाग पचन सुधारतो, रक्तदाब नियंत्रणात ठेवतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराचं पोषण करतो. पेरूच्या बिया पचन संस्थेला स्वच्छ करतात. हलक्या प्रमाणात खाल्ल्यास बियासुद्धा फायबरचा उत्तम स्रोत आहेत. पेरूची सालेमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात जे शरीरातील सूज आणि संक्रमण कमी करतात. पेरूच्या पानांचा काढा हा कफ कमी करतो आणि सर्दी खोकला कमी करतो आणि पचन सुधारतो. त्वचा उजळवण्यासाठी आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठीही पेरू अत्यंत प्रभावी आहे. यात असलेला व्हिटॅमिन सी त्वचेतील डाग, पिगमेंटेशन, सनरेजपासून होणाऱ्या समस्या यावर हळूहळू सुधारणा करतो. पेरूची पेस्ट त्वचेवर लावल्यास पोर्स साफ होतात आणि ब्लॅकहेड्स कमी होतात, नैसर्गिक ग्लो आणतात. पेरूतील अँटीऑक्सिडंट त्वचेला वृद्धत्वापासून संरक्षण देतात. मी तर म्हणेन चिरतरुण राहण्यासाठी रोज पेरू खा. रोज दुपारी पेरू खात राहिल्यानं हळूहळू तुमच्या स्किनमध्ये आणि केसांमध्ये तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल. पेरूची पानं उकळून केलेलं पाणी डोक्यावर लावल्यास केस गळती थांबते, कोंडा कमी होतो आणि केसांची मुळं मजबूत होतात. त्याचबरोबर पेरूच्या पानांचा लेप पिंपल्स, त्वचेवरील सूज, खाज यावर हळूहळू आराम देतो. बऱ्याच लोकांना अंगावर खाज उठण्याची समस्या असते. अशा लोकांनी झेंडूची थोडी पानं, पेरूची पानं बारीक वाटून त्यात हळद घालून ही पेस्ट अंगाला लावून 10 मिनिटांनी धुवून टाकावी. शक्य असल्यास कडुलिंबाची 4 पानं देखील यामध्ये ॲड करावी. खाज निघून जाईल. पण यानंतर लगेचच चांगलं बॉडी क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेरू कसा खावा. पेरू चावून चावून खाल्ला पाहिजे, तरच त्यातलं फायबर नीट पचतं आणि पचनसंस्था मजबूत राहते. पेरूचं ज्यूस करूनही तुम्ही घेऊ शकता, पण हे लक्षात असू दे की ज्यूसमध्ये फायबर कमी राहतात. त्यामुळं फळ खाणं जास्त फायदेशीर असतं. पेरूला मीठ किंवा मसाला लावून खाण्याची सवय देखील अनेकांना असते, परंतु जास्त मीठ शरीरासाठी चांगलं नसल्यानं शक्यतो पेरू साध्या पद्धतीनं खावा. आता बाजारात मोठे पेरू मिळतात, ते खाल्ल्यानं पोट तर भरतं आणि वजन कमी करण्यास जास्त फायदेशीर ठरतात. सीडलेस पेरू देखील हल्ली मिळतात, पण शक्यतो बिया असणारे पेरू निवडा. त्याचबरोबर पेरूचे सलाड, चाट, स्मूदी, पेरूच्या पानांचा काढा देखील उत्तम पर्याय आहेत. लाल आणि छोटे पेरू यांची टेस्ट तर काही वेगळीच असते. खूप आवडतं. भरपूर लोकांना लाल पेरू खाणं देखील आवडतं. हे वर्षभर मिळणारं फळ आहे, त्यामुळे भरपूर खा. पेरू खाण्याच्या उत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि दुपार. रिकाम्या पोटी पेरू खाणं काही लोकांसाठी जड जाऊ शकतं, त्यामुळे हलकं खाल्ल्यानंतर पेरू खावा.
रात्री पेरू खायचा असल्यास कमी प्रमाणात खावा, कारण त्यातील फायबर जास्त असल्यानं रात्री खाल्ल्यावर लूज मोशन होऊ शकतात. अजून एक महत्त्वाचं म्हणजे पेरू कोणी टाळावा. ज्याला अतिसार म्हणजे लूज मोशनचा ऑलरेडी त्रास होतोच, अशा लोकांनी पेरू टाळावा, कारण यात फायबर जास्त आहे. पोटात वायू फुगणे किंवा IBS सारख्या त्रासानं त्रस्त असलेल्या व्यक्तींनी पेरूचं प्रमाण मर्यादित ठेवावं. लहान मुलांना पेरू देताना थोड्याशा बिया काढून देणं कधीही चांगलं. आंबट खाल्लं की सर्दी खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जण माणसात रुजलेला आढळतो. त्यामुळं सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याचा कल लाखो लोकांचा असतो. शेकडो माणसात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो, परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळापासून वंचित ठेवणं कधीही अयोग्यच आहे. तर आजच्या या व्हिडिओमुळं आपल्याला समजतं की आरोग्य, सौंदर्य, पचन, प्रतिकारशक्ती, रक्तदाब ते त्वचा आणि केसापर्यंत पेरूचे फायदे अनंत आहेत. नक्कीच आपल्या दैनंदिन आहारात पेरूचा समावेश करा आणि आरोग्याची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका जादुई फळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.